कोणाला जर जायचं असेल तर जाऊ द्या, कारण की जबरदस्तीने कोणतीच नाती जुळवता येत नाही. आवश्यक नाही की तोडण्यासाठी दगडच मारला जाई. आपला अंदाज बदलून बोलल्यावर पण खूप काही तुटते. जर या जगात आनंदी राहायचं आहे ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की रडल्याने इथे कोणालाच काहीच फरक पडत नाही. प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीच्या शोधात असतो जो त्याला काहीही न बोलता समजून घेईल. म्हणतात की नात्यात सॉरी आणि थँक्स नसते म्हणायचं, परंतु खरं तर हे आहे की हे दोन शब्दच कित्येक नात्याला तुटण्यापासून वाचवतात. तुमचं प्रेम त्याच्यासाठी सांभाळून ठेवा ज्याला त्याची कदर आहे. काही लोक आपल्या अहंकारामुळे माहीत नाही कित्येक नाती गमावून बसतात. ज्याला तुमच्यासोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका पण माफ करेल. ज्याला तुमच्यासोबत राहायचंच नाही तो फक्त तुमच्या एका चुकीच्या शोधात राहील. कधी कधी खूप बोलायचं मन करते, परंतु इथे ऐकणारं कोणी नाही. विश्वास आणि प्रेम हे खूप महागडे गिफ्ट आहे, म्हणून तर सस्त्या लोकांकडून याची आशा कधीच करू नका. तुमच्यासाठी सगळ्यात मोठी जीत माहीत आहे काय आहे? त्याला तुम्ही शांतपणे क्षमा करा ज्याने तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास दिला आहे. दुःख हा माणसाचा खूप चांगला मित्र आहे. जेव्हा सोबत असतो तेव्हा खूप काही शिकवते आणि जेव्हा सोडून जातो तेव्हा आनंद देऊन जातो. काही त्रास असे असतात जे आपण आतल्या आत सहन करतो, परंतु कोणाला सांगू शकत नाही. नका करू प्रेम, कारण प्रेमाचे खूप झमेले आहे. प्रेम करणारे हसतात तर सगळ्यांसोबत, पण रडतात एकट्यामध्ये. भीती वाटते त्या लोकांपासून ज्याच्या मनात दिमाग आहे. मी कधीच कोणाचा वाईट विचार नाही केला, परंतु ही गोष्ट वेगळी आहे की ते मला प्रूफ करता नाही आलं. काही लोक बोलू नाही शकत पण रडतात. जेव्हा नातं नवीन असते तेव्हा लोक बोलण्यासाठी बहाणे शोधतात, आणि जेव्हा तेच नातं जुनं होते तेव्हा लोक टाळण्यासाठी बहाणे शोधतात. जे आज तुमचं आहे आवश्यक नाही की उद्या तेच तुमच्या जवळ राहील. म्हणून जे आज तुमच्या जवळ आहे त्याची कदर करायला शिका. चांगली वेळ चांगल्या आठवणी आणतात आणि वाईट वेळ चांगला सबक देऊन जाते. माणसाच्या चेहऱ्यावर कधीच नका जाऊ, कारण चेहऱ्यापेक्षा मोठा नकाब इथे कोणताच नसतो. जो तुमच्यासोबत मनाने बोलतो त्याच्याशी डोक्याने उत्तर देण्याचं पाप कधीच नका करू. कोण पूर्णपणे काबिल आहे, कोण पूर्णपणे पुरं आहे, इथे प्रत्येक व्यक्ती सगळ्यात सारखा अधुरा आहे. मन 1000दा ओरडत असेल तर ओरडू द्या. ज्याच्या कानापर्यंत तुमची आवाज नसेल पोचत त्याला जाऊ द्या. जर कोणाला तुमच्याशी मनापासून जुळायचं असेल तर तो तुमची प्रत्येक कमी आपलीसी करेल. गेलेल्या वेळेचा हिशोब ठेवणं सोडलं. जो माझा होतच नाही त्याला मी जवळ ठेवणं सोडलं. प्रत्येक व्यक्ती तसा नाही जसे तुम्ही आहे, म्हणून प्रत्येकाकडून आशा ठेवणं बंद कराल की जसं तुम्ही कराल तसं ते पण करेल. आनंदी राहण्याची आणखी एक पद्धत आहे, तिथून शांततेने निघून जा जिथे तुमची व्हॅल्यू नाही. तोच व्यक्ती तुमचा खरा साथी होऊ शकतो जो तुमच्या वाईट वेळेत तुमचा हात पकडून उभा राहील. आवश्यक नाही की तुमच्या जीवनात प्रत्येक वादळ संकटच घेऊन येईल. कधी कधी काही वादळ तुमचा रस्ता साफ पण करून जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.